नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण व्हेज पुलाव करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेत, तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। एक छोटी वाटी फ्लावर घेतलाय, फ्लावरचे असे मोठे तुकडे करून घेतलेत। फ्लावर स्वच्छ धुवून घेतलाय। छोटी अर्धी वाटी ताजा मटार घेतलाय। जर तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटारही घेऊ शकता। छोटी अर्धी वाटी फरसबी घेतली आहे। फरसबीच्या ह्या 5 ते 6 शेंगा घेतल्या आहेत। फरसबी अशी कापून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। अर्धी वाटी गाजराचे तुकडे घेतलेत। गाजराचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेत। बाउलमध्ये तांदूळ टाकते, याच्यामध्ये पाणी टाकते। 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। हे तांदूळ आपण साईडला ठेवून देऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। 1 चमचा साजूक तूप टाकूया। साजूक तुपामुळे भाताची चव खूप छान लागते। तेल आणि तूप गरम झाले, याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय तो टाकूया। कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, खूप लाल नाही करायचा। 1 मिनिटभर कांदा परतून घेतलाय। कांदा गुलाबीसर होत आलाय। याच्यामध्ये कोणते कोणते खडे मसाले टाकायचे ते बघूया। 2 तमालपत्र, 3 हिरव्या वेलच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 6 काळी मिरी, 4 लवंगा आणि 1 स्टार फूल, हे सर्व साहित्य आपण याच्यात टाकूया। 1 छोटा चमचा शहाजिरं आहे ते टाकूया। तुमच्याकडे शहाजिरं नसेल तर तुम्ही साधं जिरं टाकू शकता। शहाजिरं टाकल्यामुळे भाताची चव खूप छान लागते। सर्व मिक्स करून घेऊया। खडे मसाले छान परतून घेतले। याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती टाकूया। याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, 5 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलंय। आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर परतून घेऊया। 1 मिनिटभर सर्व छान परतून घेतले। याच्यामध्ये भाज्या टाकूया। फ्लावर, गाजर, फरसबी, मटार सर्व परतून घेऊया। मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिटं भाज्या छान परतून घेऊया। मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिटं भाज्या छान परतून घेतल्या। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 2 मिनिटं भाज्यांना वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। भाज्यांना छान वाफ आली आहे। आपण भाज्या कच्च्याच घेतल्या होत्या म्हणून भाज्यांना थोडी वाफ देऊन घ्यायची। छोटा 1 चमचा हिंग टाकूया। छोटा 1 चमचा बिर्याणी मसाला। जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। तांदूळ छान परतून घेऊया। 1 मिनिटभर तांदूळ छान परतून घेतलेत। सर्व छान मिक्स झालंय। आपण ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 2 वाट्या पाणी मी गरम करून घेतले ते टाकूया। चवीनुसार मीठ, छोटा 1 चमचा लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकल्यामुळे भाताची चव छान लागते आणि भात छान पांढरा होतो। सर्व मिक्स करून घेऊया। आपण याच्यामध्ये 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाण्याचा वापर केला आहे। पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं। तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असेल। जर तुम्ही जुना तांदूळ घेतला तर पाणी थोडं जास्त लागू शकतं। जर तुम्ही नवीन तांदूळ घेतला तर पाणी थोडं कमी लागू शकतं। त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका। भाताला छान उकळी आली आहे। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं भात शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण बघूया। 3 ते 4 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। भात थोडा हलवून घेऊया। भातातलं पाणी आटत चाललंय। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर भात शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। भाताला छान वाफ आली आहे, भात छान शिजलाय। भाताचा छान सुगंध सुटलाय। भात छान शिजलाय। याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 1 मिनिटाची वाफ काढून घेऊया। झाकण काढून बघूया। भाताला छान वाफ आली आहे। आपला व्हेज पुलाव तयार झालाय। छान झालाय भात, छान मोकळा सुटसुटीत झालाय। आता हा भात मी प्लेटमध्ये सर्व करते। प्लेटमध्ये भात सर्व करूया। छान झालाय भात, छान मोकळा सुटसुटीत झालाय। भात गरम आहे, थंड झाल्यावर अजून मोकळा होईल। छान सुगंध सुटलाय। आपला व्हेज पुलाव तयार झालाय, प्लेटमध्ये सर्व केलाय। छान झालाय पुलाव। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। बटाटा टाकू शकता, पनीर टाकू शकता।
झटपट होणार आहे, चवीला छान लागतो। बुंदीचा रायता, कोशिंबीर, पापड याच्यावर खाऊ शकतो। याच्यामध्ये आपण भाज्या टाकल्यामुळे भात छान पौष्टिक होतो। सर्वजण आवडीने खातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।